कारंजा लाड येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। कोणीही आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, तसेच खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये। शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे। कारंजा लाड शहरामध्ये सर्वच दूर संचारबंदीमध्ये सगळीकडे शांतता व सुनसान रस्ते दिसत आहे। कारंजातील जनता या संचारबंदीला भरघोस प्रतिसाद देत आहे। जनतेला पण कळले आहे की कोरोना हा खरंच जीव घेणा विषाणू आहे व त्याला जनताच थांबवू शकते। कोरोना नावाच्या राक्षसाला थांबवणे म्हणजे आपण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करूनच हा राक्षस थांबवू शकतो। हे आता कारंजेकरांना चांगलेच लक्षात आले आहे। जनतेसाठी तहसीलदार धीरज मांजरे हे अहोरात्र झटत असून कारंजाचे ठाणेदार सतीश पाटील हे सुद्धा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत दिवस रात्र झटत आहे। 24 मार्च रोजी तहसीलदार धीरज मांजरे यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहतील, नागरिकांनी जमावबंदीचे पालन करत आपल्या गरजा पूर्ण कराव्यात हा संदेश नागरिकांना दिला। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये संचारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत। त्या अनुषंगाने प्रशासनाने काळजी घेतलेली आहे, पोलीस त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत। आता नागरिकांना आव्हान हेच आहे की आपण घराच्या बाहेर पडू नका आणि विषयाची परीक्षा बघू नका। आपल्याला थोडंसं पोलीस स्ट्रिक्ट करत आहेत, संचारबंदीनुसार आपल्याला थोडंसं जाचक वाटत असेल, पण हे सगळं हे आपल्या वैयक्तिक आरोग्यासाठी आहे, वैयक्तिक जीवनासाठी आहे। त्याच्यामुळे याचं कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही आहे। मी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी मी स्वतः किराणा माल दुकानदाराच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झालेलो आहे। किराणा दुकान दिवसभर सुरू ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे। तसंच PI साहेबांशी त्या विषयावर मी बोललेलो आहे। जे मेडिकल सप्लायर्स आहेत त्यांचे स्टिकर्स त्यांच्या शर्ट्सवरती राहतील आणि त्यांना सुद्धा इमर्जन्सी सेवा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण केली जाणार नाही। भाजीपाल्याच्या अनुषंगाने आपण एक तरतूद करतो की भाजीपाल्याचे दुकानं एकाच ठिकाणी लावल्या तर लोकांची गर्दी होते, त्याऐवजी जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांनी फिरून शहरामध्ये भाजीपाला विकावा, त्या अनुषंगाने आपण त्यांनाही आवाहन करतोय। आपण डॉक्टर असोसिएशनच्या संपर्कामध्ये आहेत, त्यांनाही त्यांचे हॉस्पिटल जे आहेत खाजगी हॉस्पिटल्स हे पूर्ण दिवस खुले ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे। मेडिकल असोसिएशनवाल्यांना देखील रविवार असेल तरी देखील सुद्धा अल्टरनेटली ते मेडिकल सुरू ठेवण्यासाठी सांगितलेले आहे आणि इतर दिवशी पूर्ण वेळ त्या ठिकाणी मेडिकल सुरू ठेवण्यासाठी सांगितलेले आहे। बरेच नागरिक हे विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत। मी स्वतः राऊंड घेतला, सिंधी कॅम्पमध्ये 10-15 नागरिक रस्त्यावरती येऊन गप्पा मारत होते। असं जे वर्तन आहे हे नागरिकाचं निश्चितपणाने चुकीचं आहे। यामुळे प्रत्येक येणारा बाहेरचा जो नागरिक आहे यांना इतरांना त्रास सहन करावा लागत आहे। पावती असेल तर निश्चितपणे त्याला मेडिकल कामासाठी त्या ठिकाणी सूट दिली जावी, पण कोणत्याही परिस्थिती विनाकारण मौज मस्ती म्हणून कोणत्याही कारणाने जर का शहरात फिरून या कोरोनाच्या दुष्प्रभावाला कोणी जर प्रसारित करत असेल किंवा त्याला बढावा देत असेल तर निश्चितपणे त्याचा बंदोबस्त केला जाईल असं मी या ठिकाणी आश्वासित करतो। तसेच ठाणेदार सतीश पाटील यांनी सुद्धा जनतेला या परिस्थिती सोबत कसे लढायचे व पोलीस हे काही जनतेचे दुश्मन नाहीत। पोलीस प्रशासनाला जनतेच्या फायद्यासाठीच सक्तीने राहावे लागत आहे। पोलीस प्रशासन जनतेच्या सोबत आहे व जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे असे ते म्हणाले। कारंजावासियांना आवाहन करतो की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये। अत्यावश्यक सेवा सुरू आहेत, सगळं मेडिकल सुरू आहे, रुग्णालय सुरू आहेत। किराणा दुकानदाराला आमची विनंती आहे की त्यांनी आपल्या दुकानाबाहेर स्क्वेअर करावे आणि स्क्वेअरमध्ये त्यांनी 1, 2, 3, 4 नंबरवर लोकांना उभे करावे। किराणा दुकान सुरू केल्यानंतर एकाच ठिकाणी 50 लोकांची गर्दी होते, त्यामुळे आम्ही त्यांना टोकाई केलेली आहे। त्यांनी स्क्वेअर करून माल विकावा अशी त्यांना आमची विनंती आहे। लोडगाडीवाल्यांना विरोध नाही, फेरीवाल्यांनी आपला भाजीपाला लोकांच्या घराजवळ जाऊन विकावा। त्यांनी कुठेही मेन लाईनला येऊ नये, मेन मार्केटमधून त्यांनी भाजीपाला विकत घ्यावा। आम्ही मेन जे डीलर आहेत भाजीपाल्याचे त्यांच्याशी संपर्क केलेला आहे, ते त्यांना तिथून भाजीपाला प्रोव्हाइड करतील आणि त्यांनी प्रत्येक घराजवळ जाऊन भाजीपाला विकावा। कोरोना खतरनाक रोग आहे, त्याच्यासाठी निपटारा करण्याकरता आपल्याला खूप काही संघर्ष करावा लागणार आहे। थोडं सहनशक्ती बाळगा, आपण मरत नाही, उपासमार अजून कोणाची झाली नाही। भाजीपाल्यासाठी एवढं आग्रह करून चालणार नाही, थोडं घरी जे काही आपल्या घरी आहे ते आपण खाऊ शकतो, त्या यानं आपण विचार केला पाहिजे। मेडिकलच्या बहाण्यानं बाहेर निघून पोलिसाची हुज्जत घालून काही अर्थ नाही। आम्ही तुमच्यासाठीच दिवस रात्र राबत आहोत, त्याची दक्षता घ्या, आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूजसाठी अक्षय लोटे।